परिचय काय आहे? मी सुनील विनायकराव गावंडे, प्रभाग क्रमांक 10 क मधून, आणि माझं मतदान चिन्ह आहे अंगठी आणि 9 नंबरचं बटन आहे. 9 नंबरचं बटन दाबून मला मतदान करा. बरं सर, चहा म्हटलं तर प्रसिद्ध आहे. हो. मोदी साहेबांनी चहा विकली. बरोबर आहे सर. तुम्ही चहा विकली. हो सर. मोदी साहेब पंतप्रधान झाले. हो सर. तुम्ही पंढरपुरी ब्रँड जो आहे हो. तो नावाजलेला पंढरपुरी ब्रँड. बरोबर आहे. तुम्ही राजकारणात मोदी साहेबांना पाहून राजकारणात आले का? बरोबर आहे, ती माझी प्रेरणाच आहे, त्यात काही वादच नाही आहे. त्याच्याचबरोबर अशी परिस्थिती आहे की एकंदरीत मी पाहत होतो की समजा घरी राहिलं तर लोकांशी परिचय नाही होत, भेटगाठ नाही होत. पण पंढरपुरीमध्ये जेव्हा मी काम करायला बसलो सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत, तर त्यावेळेस जवळपास एका दिवशी 1000-1200 लोकांशी माझा परिचय झाला. आणि मी ठरवून टाकलं की एक चहाची कॅन्टीन माणसाला नगरसेवक बनू शकते. म्हणजे त्याच्यामुळे मी निर्णय घेतला. आणि इथल्या ज्या समस्या आहे एकंदरीत पाहता की नाल्या साफ नाही आहे, घाण तशीच पडली आहे, लोकांचे नळात पाणी नाही आहे, ते पाणी जवळपास 3-3, 4-4 दिवस पाणी नाही पोचत तिथं. अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहे. आणि खरी समस्या म्हणजे की बऱ्याच ग्रामपंचायती अशा आहे की तिथे 4 नळातून पाणी जाते. ते कसं जाते? एक वापराचं पाणी जाते, एक पिण्याचं पाणी जाते, एक गरम पाणी जाते, आणि एक 24 तास एक नळ चालू राहते. अशा प्रकारचे 4-4 नळ राहते. आपल्या इथं एवढी मोठी महानगरपालिका आहे, करोडोनं टॅक्स जमा होते, पण इथं सुविधा जर पाहिल्या तर फार तोटक्या आहे. इथले जर गार्डन पाहिले तर एवढे पडीत आहे की असं वाटते का आपल्या शेतात बरं या गार्डनमध्ये बसल्यापेक्षा. अशी इथली परिस्थिती आहे. म्हणून ठरवून टाकलं की आपण काहीतरी समाजसेवा जर करायची असेल तर राजकारणात जाऊन नगरसेवक बनणं गरजेचं आहे. आणि प्रभाग क्रमांक 10 जो आहे, एक मॉडेल म्हणून मी 4 नळाचे कनेक्शन देणार. आणि त्यात असं करणार की एक वापराचं पाणी, त्याच्यानंतर एक पिण्याचं पाणी म्हणजे ॲक्वाचं पाणी राहणार ते शुद्ध, त्यानंतर एक गरम पाणी राहील सकाळी 5 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत, आणि एक 24 तास नळ राहील. असं मॉडेल म्हणून मी प्रभाग क्रमांक 10ला तयार करणार आहोत. बरं, केंद्राची एक योजना आहे हर घर नळ योजना. हो. त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, आरोचं पाणी जे मिळायला पाहिजे, बरोबर, असं केंद्राची योजना आहे. हो. तरी पण लोकांना ती मिळत नाही. लोक टॅक्स पेअर करतात, टॅक्स देतात. तुम्हाला असं वाटतं का की लोकांमध्ये जनजागृती नाही त्या संदर्भात? नाही, जनतेमध्ये जनजागृती आहे, पण हे राजकारणी लोक एवढे त्यांना दाबून टाकतात की त्यांची जनजागृती उघडच नाही होऊ देत. कारण लोकांच्या हातात जनजागृती आहे, पण आता ते त्यानं त्याच्या मतदानाच्या शिक्क्यातून ते जाहीर करावं की जो आपल्याला हे सारी केंद्राची योजना इथं आणून देणार आहे त्यालाच निवडून द्यावं. अपक्ष उमेदवार सुनील गावंडे यांना बटन क्रमांक 9 दाबून अंगठी या चिन्हावर निवडून देण्यात काही हरकत नाही. आणि अपक्ष उमेदवार. बरं, मध्यंतरी असं एक चर्चा आली होती की महानगरपालिकेला साधारणतः 400 ते 500 कोटी नाली सफाईसाठी, त्याच्यानंतर आरोग्य सुविधेसाठी अनेक प्रभागामध्ये आले होते. परंतु तो दुसरीकडे कुठेतरी वळवण्यात आला. तुम्ही या सगळ्याच्याकडे कसं बघता? नाही, ह्याच्याकडे बघण्याचं असं म्हणजे त्या जे लोक आहेत त्याची मानसिकता नाही आहे. पैसा शासन द्यायला तयार आहे, पैसा करोडोनं देते, पण त्यांची जर मानसिकता असती की खरोखर साफसफाई पाहिजे तर ते साफसूफ झालं असतं, व्यवस्थित झालं असतं, नाल्या रस्ते याची सुविधा राहिली असती. पण तसं ते त्यांची मानसिकता नसल्यामुळे ते करत नाही. बाकी पैसा आहे, ते पैसा कुठं जाते हे त्यांचं त्याला माहिती. बरं, प्रभाग क्रमांक तुमच्या 10 प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक प्रभाग जो आहे, अनेक भाग जो आहे तो स्लम एरियामध्ये येतो. हो. तिथले अनेक लाभार्थी जे आहेत, घरकुलचे लाभार्थी, बरोबर, रमाई आवास योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, हे जे लाभार्थी आहेत हे लोक प्रशासन नसल्यामुळे वंचित आहेत. बरोबर. या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? तर मी जर नगरसेवक म्हणून मला जनतेनं आशीर्वाद दिला तर मी पहिले ह्या ज्या समस्या आहे, समस्या म्हटल्यापेक्षा ह्या ज्या योजना आहे त्या योजना जेवढ्या चांगल्या प्रकारे राबवता येईल तेवढ्या चांगल्या प्रकारे राबवील मी. त्याच्यात पाहिलं तर रमाई योजना, त्याच्यानंतर आपलं मीटर, फ्रीमध्ये मीटर भेटते प्रत्येक घरोघरी, त्याच्यानंतर रस्ते प्रत्येक वार्डातले, याच्याकडे मी कटाक्षानं लक्ष देईल. आणि प्रत्येक विशेष म्हणजे की आता बऱ्याच ठिकाणी मी चक्कर मारला रात्री 8 ते 9 किंवा 10 वाजेपर्यंत जर चक्कर मारला तर हे लक्षात आलं माझ्या
की पोलवरचे जेवढे काही दिवे आहेत हो. हो. तर ते बंद आहे बरेच त्याच्यातले. हो. जवळपास 30% लाईट बंद आहे त्याच्यातले. तर त्याच्यासाठी मी ठरवून टाकलं की रोज संध्याकाळी 8 ते 10 2 तास पूर्ण चक्कर मारली वॉर्डाचा आणि जे काही पददिवे बंद आहे ते त्वरित त्यांना सांगेन की बा त्वरित चालू करा आणि असे बंद ठेवू नका. बरं, घनकचऱ्याचं जो नियोजन आहे हो. तो प्रभागामध्ये अतिशय घाण असते, हो. त्याच्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण बरोबर. होतात. ह्या सगळा प्रश्न कसा मार्गी लावणार? हा सर्व प्रश्न जो आहे तर घनकचरा निर्मूलनासाठी जे काही प्लांट आहे इथला सर्व घनकचरा उचलून ते तिथं जर प्लांटमध्ये काही समजा बंद असेल तर त्याला पुन्हा चालना देऊन त्यांना चालू करेल. बरं, प्रभाग क्रमांक 10 मध्ये एखादी चांगला गार्डन असायला पाहिजे, हो. अशी लोकांची मागणी आहे. हो. त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स असो, स्त्रिया असो, महिला असो, बरोबर. यांच्यासाठी लहान मुलांसाठी बरोबर. तशा पद्धतीचं गार्डन नाही. तुम्ही याकडे महत्वात तुम्हाला जर संधी दिली बरोबर. प्रभाग क्रमांक 10च्या लोकांनी, तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावा? आता माझं पहिलं नियोजन आहे पाण्याचं ते तर पूर्ण करीलच मी. त्याच्यानंतर मी ठरवून टाकलं की इथं प्रशस्त अशा 2 व्यायामशाळा तयार करील, म्हणजे जिम तयार करील आणि त्याच्यात निःशुल्क अशी राहील, म्हणजे सर्वांना, म्हणजे जे काही जिम मारणारे आहेत त्यांना सर्वांना त्याच्यात सोय राहील. हे झालं एक. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की छोटे मुलं जे आहे तर असं एखाद्या वडिलाला असं नाही वाटत का 1 तास जर आपल्या मुलाला कुठं आपण सोडलं तर तो आनंदात राहू शकेल बुवा किंवा आई वडिलांची चिंता नाही राहणार, अशी एकही सुविधा आपल्या अमरावतीमध्ये नाही आहे. तर मी असं ठरवून टाकलं की मला जर लोकांनी संधी दिली तर मी चांगलं असं एक शासनाजवळ बरीच काही जागा आहे शिल्लक पडलेली आहे, त्या जागेत असं काही बनवेल तर जेणेकरून आईवडील तिथं आपल्या मुलाला म्हणजे खेळण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 तास सोडू शकत छोट्या मुलांना, अशी एक सुविधा करील. त्याच्यानंतर आता जेवढे काही ग्राउंड होते क्रिकेट खेळायचे तर पहिले आपण फ्री ऑफ चार्जमध्ये क्रिकेट खेळत होतो, तिथं व्हॉलीबॉल खेळत होतो, फुटबॉल खेळत होतो, पण आता ते ग्राउंड राहिले नाही. आता जर खेळायचं असलं तर 1000 रुपये तास देऊन आपल्याला विकत खेळा लागून राहिला. त्याच्यामुळे जे श्रीमंत लोक आहेत ते तर त्याचा फायदा घेईल, पण सामान्य जनतेनं काय करावं? सामान्य जनतेसाठी आवश्यक आहे की ग्राउंड असणे खेळासाठी. त्याच्यानंतर छोट्या मुलांना खेळासाठी मोठं 1-1.5 एकराचं असा एरिया असो की जेणेकरून आईवडिलांनी ज्या सोडलं ते निश्चिंत होऊन राहिले पाहिजे, की त्यांना अशी चिंता नसली पाहिजे की आपला मुलगा काय होईल, कसं होईल, हे चिंता नसली पाहिजे. बरं, टॅक्स जे आहे असं म्हटलं जातं की महानगरपालिका अवॉर्डाचा टॅक्स, पण त्यामुळे जे मूलभूत सुविधा आहेत नागरिकांना मिळायला पाहिजे त्या मिळत नाही. हा टॅक्स जो वाढीव टॅक्स आहे या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? हा वाढीव टॅक्स जो आहे तो वाढीव टॅक्स घ्यायला नाही पाहिजे, कारण कसं आहे जर त्या प्रमाणात ती सुविधा नाही देऊ शकत तर घ्यायलाच नको. त्याच्यामुळे जो योग्य आहे तोच घ्यायला पाहिजे. लमसम घेऊन काही फायदा नाही आहे, आणि जर लमसम घ्यायचा असेल यायला तर त्या प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे. सुविधा अशा द्यायला पाहिजे का रोडवर खड्डे नसायला पाहिजे. आता रोडवर खड्डे पडले आहे, पुन्हा आता पावसाळ्यात जर पाहिलं तर छोटे मुलं सायकल चालवते, मोटरसायकल चालवते, स्कूटर घेऊन येते, त्याच्यात पळते, हानी होते, कारण ते हानी काही भरून निघत नाही. त्याच्यामुळे हा जो टॅक्स येते यानं तो योग्य तोच घ्यायला पाहिजे आणि योग्य ठिकाणी मार्गी लावायला पाहिजे आणि चांगले गार्डन वगैरे बनवून छोट्या मुलाच्या खेळाचे साहित्य येते. आता जर ते ओपन जिम टाकून देते, ओपन जिम टाकल्यावर त्याच्यात काय आहे काहीच नाही आहे ना. आता त्याच्यात करावं तर ते गार्डन जे आहे तर तिथं सर्व दारू पिऊन लोक झोपले राहते, तर त्या लोकांना जिम मारावं कसा ते? बरं, त्याच्यात सुविधा नाही आहे. आता समजा लाखो रुपये येत असेल त्या व्हाउचरवर तर लागतच असेल ना त्याचे लाखो रुपये व्हाउचरवर लागून त्याचा फायदा काहीच नाही आहे. त्याचा फायदा असायला पाहिजे. बरं, तुमच्या म्हणजे या एरियामध्ये अनेक मुलं आहेत, बेरोजगार मुलं आहेत, जे MPSC UPSC पोलीस भरती तयारी करतात, पण त्यासाठी लायब्ररी नाही. तुम्हाला जर संधी दिली तर तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघणार? बरोबर आहे, कारण बरेच सामान्य कुटुंबातून आलेले मुलं आहेत, त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या घरी व्यवस्थित बसून अभ्यास करायला जागा नसते. त्यांना जर फ्री ऑफ चार्जमध्ये अभ्यास करायला एक जागा लायब्ररी भेटली तर फारच चांगलं होईल. आणि त्याच्यासाठी योग्य जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना विनामूल्य जे काही येणारे आहे मी असं जाहिरात देईल, जे विनामूल्य काम करणारे आहे त्यासाठी हॉल बनवून त्याची एक संधी देईल त्यांना विनामूल्य काम करायची. आणि हे जे मुलं आहेत सुशिक्षित त्यांना MPSC UPSCचा अभ्यास करण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देईल. या निमित्ताने तुम्ही काय विनंती करणार? मी या निमित्ताने एवढीच विनंती करणार की मला निवडून द्या. माझी अंगठी जे आहे, अंगठी या चिन्हावर बटन दाबून 9 नंबरचे बटन दाबून, पिवळी मतपत्रिका आहे, पिवळी मतपत्रिकावरचं 9 नंबरचं बटन दाबून अंगठीसमोरचं मला बहुमतानं निवडून द्या. आणि मी जे बोललो हे मी तुम्हाला करून दाखवील. याच्यात थोडंसंही म्हणजे टाईमपास म्हणून बोलणार नाही, कारण मी आता सेवानिवृत्त कर्मचारी आहो. आता माझं काही शिल्लक राहिलं नाही आहे, बस तेवढंच राहिलं आहे जनसेवा, आणि ते राजकारणातूनच मी पूर्ण करू शकतो. वैयक्तिक माझ्या याच्यातून मी पूर्ण करू शकणार नाही. एवढीच माझी सर्व मतदारांना विनंती आहे. आणि त्यांनी माझी विनंती
सर्व मांडग्राह्य धरून मला निवडून द्यावं एवढीच माझी त्यांना विनंती आहे.